आजच्या ठळक बातम्या. समुद्रात उंच लाटा उसळणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा. पनवेलमध्ये पावसाचे थैमान. मुसळधार पावसाने दापोली खेड तालुक्याला झोडपले. राजापूर तालुक्यात रखडलेल्या पुलामुळे गावांचा संपर्क तुटला. खालापूर तालुक्यातील धरणांना ओसंडा, नदी नाल्यांना पूर. आज सोमवारी सायंकाळी 6 वाजेनंतर समुद्रात किमान 3 ते 4 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, आज सायंकाळी 6:30 नंतर समुद्रात किमान 3 मीटरच्या लाटा उसळतील. त्यानंतर उद्या 4 मीटरपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. सध्या भरतीचा काळ आहे आणि या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस असेल. त्यामुळे समुद्राची आणि नाल्यांची पातळी सारखी असेल. आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी पंपिंग करावं लागेल. याची व्यवस्था मुंबई पालिकेने केली आहे. लोकांनी काळजी घ्यावी. लाटा पाहण्याच्या मोहापायी लोक अडचणीत येतात असे म्हणत त्यांनी नागरिकांना समुद्रापासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. पनवेल शहर परिसरात पावसाचे थैमान सुरू असून गाढी नदीला पूर आला आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आलं आहे. त्यामुळे दळणवळण विस्कळीत झाले आहे. पनवेल शहर भागात तुफान वादळी पाऊस कोसळतोय. काही प्राथमिक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. न्यू पनवेल, खांदा कॉलनी, तळोज परिसरात पाण्याचा संचार वाढला आहे. सायंकाळनंतर आणखी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांमधून धास्तीचं वातावरण आता दिसत आहे. दापोली मंडणगड तालुक्यांना वादळी पावसाने झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी झाडे पडली असून बांध-तिवरे, सारंग मोहल्ला या ठिकाणी भले मोठे झाड रस्त्यावर पडले आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. खेड आवाशी गावच्या 2 वाड्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने 700 ते 800 लोकवस्ती असलेल्या गावात महामार्गाच्या कामामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक खोळंबल्याचं चित्र आहे. ग्रामीण भागात मुसळधार पावसाने नागरिकांची धावपळ उडवून दिली आहे. दापोली तालुक्यातील बुरोंडी गावामध्ये वाडीतील घरांना पाण्याने वेढले आहे. लोक बचावासाठी सुरक्षित ठिकाणी जात आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी आता होतीये. राजापूर तालुक्यातील मूर कोलतेवाडी येथील महत्वाच्या पुलाचे बांधकाम गेल्या 2 वर्षांपासून रखडले आहे. या अर्धवट कामामुळे शाळकरी मुले आणि स्थानिक ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. सततच्या पावसामुळे जुना पूल वाहतुकीसाठी बंद झाल्याने काजिरडा, कोळम आणि मूर या गावांचा संपर्क तुटला आहे. या समस्येवर त्वरित तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
स्थानिक ग्रामस्थांनी आता दिला आहे। या पुलापासून पुढील गावं काजिवडा, कोळम, जांभोळे आणि मुरादला अर्ध्याहून अधिक भाग या पुलाच्या पलीकडे राहतो। 4 ते 5 हजार लोकसंख्या या पुलाच्या पलीकडे राहते आणि या पुलाची एकंदरीत आताची अवस्था बघता हा पूल कधीही तुटण्याची शक्यता आहे। गेल्या 2.5 वर्ष या पुलाचं काम चालू आहे। कामाचा दर्जा तुम्ही बघत असाल की कुठल्या पद्धतीने हे काम झालेलं आहे। रात्रीचे आमचे जर एखादा पेशंट असेल त्या पुलावर आम्ही कसं नेणार, आपल्या सुद्धा ज्या गाड्या जातात त्यांना इथून कसरत करावी लागते, खड्डे पडलेले आहेत। तर ह्या पुलाचे संबंधित ठेकेदार आणि संबंधित डिपार्टमेंट काय करत आहे असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। गेल्या 2.5 वर्षात वारंवार कॉन्ट्रॅक्टर आणि डिपार्टमेंटला सूचना करून सुद्धा या पुलाचं काम हे पूर्णत्वास गेलेलं नाही आणि अजून पुढची किती वर्ष या पुलाला लागतील असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। तर तुम्ही याचे ठोस उपाय घ्या, अन्यथा आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागेल। ग्रामस्थांच्या वतीनं मी तुम्हाला आज आंदोलनाचा इशारा देत आहे। सतत पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं असून जनजीवन ऐवजी जलजीवन सुरू झाल्याची चर्चा आहे। शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर दिसत आहे। शेतीने तळ्याचं रूप धारण केलंय। खालापूर तालुक्यात भिलवले, कलोते, डोणवत आणि खरसुंडी वळण बंधारा आहे। ही धरणे पाटबंधारे विभाग यांची आहेत। ही धरणे तुडुंब भरल्याने वाहत आहेत। तसेच गावागावातील तलाव, विहिरी पूर्णपणे भरलेले आहेत। गेले काही दिवस मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केलं असून बाजारहाट, भाजीपाला आणण्यास अथवा विकण्यास जाणे सुद्धा कठीण झालं आहे। पाऊस थांबायचं नाव घेत नाही तर आणखीन जोरदार पाऊस सुरू आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।